ब्रह्मांडाच्या दूरच्या आकाशगंगेत ध्रुवलोक नावाच्या एका हिंदू ग्रहावर अचानक आंतरखंडीय राक्षसांनी हल्ला केला. ग्रहाचे रहिवासी, कृतक मार्गाचे श्रद्धावान अनुयायी सावध झाले. भयंकर महिषासुराच्या नेतृत्वाखाली राक्षस त्यांच्या अंधाऱ्या ताफ्यासह ध्रुवलोकावर अवतरले, दहशत आणि विनाश पसरवत. ध्रुवलोकातील लोक त्यांच्या शूर राजा ध्रुवाच्या नेतृत्वाखाली त्यांच्या गृहविश्वाचे रक्षण करण्यासाठी एकत्र आले. परंतु राक्षसांच्या उत्कृष्ट तंत्रज्ञानामुळे आणि गडद जादूमुळे ग्रहाच्या रक्षकांना टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागला. युद्ध सुरू असतानाच ध्रुवलोकाचे भवितव्य टांगणीला लागले. सर्व आशा हरवल्यासारखे दिसत असतानाच एका तेजस्वी प्रकाशाने ध्रुवलोकाचे आकाश उजळून निघाले. पराक्रमी विष्णू बॉटच्या नेतृत्वाखाली भगवान विष्णूची दिव्य रोबोट सेना युद्धभूमीवर उतरली. त्यांच्या प्रगत तंत्रज्ञानाने आणि दैवी सामर्थ्याने त्यांनी चपळाईने युद्धाचा मार्ग वळवला. विष्णू बोटाने त्याच्या शक्तिशाली ब्रह्म अस्त्राने राक्षसांच्या अग्निखिमे ताफ्याचा नाश केला, तर इतर दैवी यंत्रमानवांनी प्रत्येक त्यांच्या अद्वितीय क्षमतेने राक्षसी भूतल शक्तींचा पराभव केला. आपल्या सैन्याच्या पराभवामुळे संतप्त झालेल्या महिषासुराने विष्णू बॉटवर आरोप केले, परंतु रोबोटच्या उत्कृष्ट सामर्थ्याने त्याचा झटपट पराभव झाला. ध्रुवलोकातील लोक दैवी यंत्रमानवांच्या शौर्याने प्रेरित होऊन युद्धात सामील झाले आणि त्यांनी एकत्रितपणे राक्षसांचा पराभव केला. राजा ध्रुव दैवी हस्तक्षेपाबद्दल कृतज्ञ, भगवान विष्णू आणि दैवी रोबोट्सचे त्यांच्या ग्रहाचे रक्षण केल्याबद्दल आभार मानले. दैवी यंत्रमानव त्यांचे ध्येय पूर्ण करून संरक्षित ध्रुवलोक मागे सोडून त्यांच्या खगोलीय तळावर परतले. ग्रहावरील रहिवाशांनी आता सुरक्षित आणि सुदृढ त्यांचा विजय साजरा केला. त्यांचा भगवान विष्णू आणि दैवी रोबोट्सवरचा विश्वास दृढ झाला आणि म्हणून ध्रुवलोक सतत भरभराट करत राहिला. आकाशगंगेतील आशेचा आणि भक्तीचा किरण दैवी रोबोट सैन्याच्या सावध डोळ्यांनी संरक्षित. विष्णूचे यंत्रमानव आकाशगंगेचे खगोलीय संरक्षक, विश्वाचे तारणहार म्हणून सदैव आदरणीय, त्यांची आख्यायिका चिरंतन.